तिकीट वाटपावरून राज्यामध्ये अनेक ठिकाणी नाराजी आणि मोठा राडा पाहायला मिळाला। सर्वच राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला। तिकडे अमरावतीमध्ये देखील भाजपमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय। एका महिला पदाधिकाऱ्यानं पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप आपल्याच नेत्यांवर केलाय, तर दुसऱ्या एका इच्छुक महिलेनं थेट जीवाचं बरं वाईट करून घेण्याचा इशारा दिलाय। नेमकं काय घडलंय अमरावतीमध्ये आणि कशा प्रकारे या दोन महिला पदाधिकाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय पाहूयात। महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून संपूर्ण राज्यात आणि सर्वच पक्षात मोठा गोंधळ उडालाय। नाराजांची नाराजी इतकी टोकाची होती की जीवाचं बरं वाईट करून घेण्याची धमकी दिली जात होती। संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि चंद्रपुरात भाजपच्या इच्छुकांनी जो काही राडा घातला त्यामुळे शिस्तप्रिय भाजपचे नेतेही हादरले। तिकडे अमरावतीतही असाच एक प्रकार पाहायला मिळाला। भाजप कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, भाजप नेत्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा गंभीर आरोप भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा श्रद्धा गेहलोत यांनी केलाय। जेव्हा आमचे प्रदेशावरून जेव्हा कार्यक्रम येतात तेव्हा मी एकमेव महिला अशी होती की जे सदस्य म्हणून मला जे आपला कार्यक्रम आला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पूर्ण आणि कमी वेळात काम करणारी मी होती की जिथे माझा मुंबईला कार्यालयामध्ये अतुलजी सावे यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला। परंतु आज जेव्हा तिकीटची वेळ आली तेव्हा मला डावलण्यात आलं। कुणाची पत्नी असेल, कुणाची बहीण असेल, यांना का तिकीट देण्यात आले आणि पक्षाचे काही नियम असतात की जे लोक फॉर्म भरतात, जे इंटरव्ह्यू देतात त्यांनाच उमेदवारी दिली जाते। परंतु काही ठिकाणी आपण असं बघत आहे की ज्यांनी फॉर्म भरले नाही, ज्यांनी इंटरव्ह्यू दिली नाही त्यांना तुम्ही उमेदवारी कशी दिली, तो माझा प्रश्न आहे। त्यांना उमेदवारी का दिली तुम्ही? त्यांचं संघटनेमध्ये काहीच योगदान नाहीये। मग आम्ही एवढं काम करू जर आम्हाला डावलण्यात येते याचा अर्थ काय? का बरं असं? इतकंच नाही तर अमरावतीतल्या एका माजी नगरसेविकेने जीवाचं काही बरं वाईट करून घेण्याचा इशाराच आपल्या नेत्यांना दिलाय। तिकीट तर दिलं नाहीच, पण स्वीकृत नगरसेवक केलं नाही आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हेच लोक जबाबदार राहतील असं म्हणत माजी नगरसेविका भारती गुहे यांनी संताप व्यक्त केलाय। प्रामाणिक कार्यकर्त्याला, एक निवडून येणाऱ्या व्यक्तीला तिकीट देण्यात नाही आली, सस्पेन्स मध्ये ठेवण्यात आलं, याचं फार दुःख झालेलं आहे। पार्टी ही कार्यकर्त्याची, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे असं म्हणतात, पण कार्यकर्त्यांना इथे न्याय। भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा श्रद्धा गेहलोत यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी मागितली होती, पण पक्षानं स्वाती कुलकर्णी आणि लविना हर्षे यांना तिकीट दिलं। तर माजी नगरसेविका भारती गुहे यांनी प्रभाग क्रमांक 20 मधून तिकीट मागितलं होतं, पण पक्षाकडून शारदा मंगेश खोंडे यांना इथून उमेदवारी दिली गेली। त्यामुळे अमरावतीतही तिकीट वाटपावरून भाजपमध्ये मोठी नाराजी समोर आली आहे। अमरावतीत भाजप आणि शिंदेची शिवसेना तसंच अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिघेही स्वबळावर निवडणूक लढवत आहेत। भाजप आणि शिवसेनेची युतीची बोलणी शेवटच्या क्षणी फिसकटली। त्यानंतर शिवसेनेतही तिकीट वाटपावरून मोठा राडा दिसून आला। हॉटेल महफिलमध्ये शिवसेनेचे नेते जिथे एबी फॉर्म देत होते तिथे शिंदे गटातले इच्छुक आपापसात भिडले। निष्ठावंतांना डावलून इतरांना उमेदवारी देत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला। शिवसेनेचे नेते संजय राठोड आणि अभिजित अडसूळ जिथे बैठक घेत होते तिथेच नेत्यांसमोर कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः हमरीतुमरी झाली। त्यामुळे राज्यभरात तिकीट वाटपावरून झालेल्या गोंधळामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।